हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. आज गुरुपौर्णिमा आहे आणि व्हिडिओला खूप लेट झाले कारण काय ना दुकानामध्ये व्हिडिओ बनवायचं म्हटलं ना खूप आवाज येतो इकून तिकून. त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ बनवला नव्हता. म्हटलं चला आता आज लवकर आले थोडंसं घरी. गुरुपौर्णिमा आहे ना त्याच्यामुळे आमच्या शेजारीचं एक दत्त मंदिर आहे तर ते तिकडं मी जात असते दररोज. म्हणजे दर गुरुवारी जात असते. दर गुरुवारीच कार्यक्रम असतो तिथं. पण आज गुरुपौर्णिमा आहे तर खूप गर्दी आहे बाहेर. पण म्हटलं चला एक व्हिडिओ बनवून टाकू आणि स्पेशली माय डिअर आहोसाठी हा व्हिडिओ आहे. माझ्या मिस्टरांसाठी जे की माझ्या सर्व कामामध्ये मला ते सपोर्ट करतात. आणि मी जर म्हणजे असं का नाही खचले कधी तर असं वाटलं ना या म्हणजे असं आत्तापर्यंत काही अनुभव आलेला नाही बरं का. पण का नाही स्ट्रगल करताना खूप सारे अनुभव येतात. म्हणजे मला असं वाटतं दुकान टाकली ना तेव्हा मला असं कधी बाहेर जायचं माहीत नव्हतं, काही नव्हतं. तर सगळ्यात अगोदर माझ्या मिस्टरांनी मला बाहेर काढलं की हा तू शिक, तू हे कर, तू ते कर. बायका बघ एरोप्लेन वगैरे हे चालवायला लागल्या तर तुला तर हे एवढं पण नाही जमणार का, मी आहे ना तुझ्या मागं. असं म्हणणारा नवरा खंबीर असला ना तर ती स्त्री कधीच मागं नाही राहू शकत. आणि माझ्या मिस्टरांना गुरुपौर्णिमा जर माझे गुरु असेल तर माझा मिस्टरच असतील गुरु. कारण का नाही त्यांनी मला खूप सपोर्ट केला आहे. तर त्याच्यासाठी त्यांना ह्या शुभेच्छा देणार होते गुरुपौर्णिमेच्या. खूप खूप शुभेच्छा माय डिअर आहो. आणि असाच सपोर्ट राहू द्या. आशीर्वाद म्हटलं तरी चालेल कारण काय आहे ना खूप सपोर्ट करतात ते मला माझ्या कामामध्ये. आणि कामाचं तर राहू द्या जो पण का नाही एक लेडीज बाहेर जेव्हा निघते ना तिला सगळ्यात मोठा आधार तिच्या नवऱ्याचाच असला पाहिजे. आणि जर नवरा खंबीर तुमच्या मागे उभा असेल तर का नाही ती स्त्री कधीच हरू शकत नाही असं मला वाटतंय. कारण काय ना तुम्हाला माहिती आहे का मी दुकान टाकली तेव्हा मला असं लोकांना बोलायचं कसं काय मी खूप घाबरत होते तेव्हा. तर माझ्या मिस्टरांनी मला खूप स्ट्रॉंग केलं आहे. म्हणजे कुणाला कसं बोलायचं, कोणासोबत कसं वागायचं काय. म्हणजे तुम्हाला म्हणजे आता बघा म्हणजे नवरा बायकोचं रिलेशन कसं असतं की का नाही चला व्हॉट्सअपला तुम्हाला मस्त छान छान व्हिडिओ पाठवतील की हा बाबा म्हणजे भरपूर काय असे रोमॅन्टिक व्हिडिओ म्हटलं तरी चालेल. म्हणजे चांगले व्यवस्थितच म्हणा म्हटलं तरी चालेल. पण का नाही पाठवतात की नाही हजबंड वाईफ पाठवतातच ना एकमेकांना रील्स वगैरे. तर माझे मिस्टर मला काय पाठवतात माहिती आहे का, खूप सारे मोटिवेशन व्हिडिओ असतात की का नाही ते मला खूप म्हणजे मोटिवेशन व्हिडिओ मला पोस्ट करत असतात. एखाद्या वेळेस जर मला मी खूप दुखवले असेल तर चला क्लायंटने त्रास दिला असेल एखाद्या असंच कसं असतं माहिती आहे का पुढं जायला लागलं ना माणूस तर खूप सारे ते म्हणतात ना जळणारे लोक असतात. तर का नाही त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी खूप मोटिवेट करतात मला ते. आणि सांगत असतात की हां इथं तू थांबणार आहेस काय, थांबूच नाही शकत. जे जिथं थांबशील तिथंच तू माघार घेशील असं त्यांचं म्हणणं असतं. की का नाही तू चल मी आहे म्हणणारा. तर असे माझे मिस्टर आहेत. तर एक दिवस मी नक्कीच तुम्हाला दाखवेल व्हॉट्सअपला. जर माझ्या व्हॉट्सअपला एवढे व्हिडिओ असतात त्यांचे की का नाही आज तू अशी रील बनवशील, तू असं हे टाकशील, तू तसं हे व्हिडिओ बनवशील. तर हा खूप चांगला आहे, तो खूप चांगला, इतकं म्हणजे मोटिवेट करतात ना मला असं वाटत नाही की नाही त्यांच्यापेक्षा जास्त मोठा गुरु माझा कुणी असू शकतंय. आता ज्यांच्याकडून मी ज्ञान घेतलं एवढं फॅशन डिझायनरचं ते तर आहेच माझे स्पेशली. आणि ज्यांच्याकडून मी क्लास केला ते तर हे दोघं पण माझे स्पेशली आहे. म्हणजे ह्या तिसरे म्हणजे पण सगळ्यात पहिले अगोदर जर गुरु असेल कुणी तर माझे मिस्टर, ज्यांनी की मला बाहेर काम करायला परवानगी दिली. आणि एवढा ट्रस्ट असणं पण खूप मोठी गोष्ट आहे. एवढा ट्रस्ट वगैरे माझ्यावर आहे तर हा कायम मी त्यांचा ठेवणार आहे. कारण काय आहे ना माझ्या बी आयुष्यामध्ये माझ्या मिस्टरांशिवाय म्हणजे मी विचारच करू शकत नाही की का नाही माझ्या मिस्टराशिवाय मी काही करू शकते. म्हणजे इथपर्यंत आले ना तरी पण नाही काही करू शकत. कारण काय आहे ना त्यांचा सपोर्ट म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण काय आहे ना तसं मी पैठणची आहे पण आमच्या गावाकडे भरपूर अशा लेडीज आहेत ज्या शेतात काम करतात. मीही केलेलं आहे असं नाही की का नाही केलेलं नाही. पण इकडं आल्यावर म्हणजे कसं असतं माहिती आहे का असं नाही की का नाही आपण बाहेर राहायला गेलो म्हणजे आपलं सगळंच आयुष्यच बदलून जातं असं काही नाही आहे. मी होते तेव्हा म्हणजे भरपूर अशा प्रॉब्लेमला फेस केलेला आहे आम्ही दोघांनी पण. पण मला असं वाटतं की का नाही आता मी एवढं पण असं नाही की का नाही मी म्हणत नाही की मी त्यांच्यापेक्षा जास्त कमवते की ते माझ्यापेक्षा कमी कमवतेत. पण तुम्हाला माहिती आहे का आजपर्यंत मी म्हणजे माझ्या मिस्टरांनी मला एकही रुपयाचा कधी हिशोब मागितलेला नाही आहे. आणि का नाही स्पेशली मी कधीही माझ्यापाशी 1 रुपया ठेवून घेतलेला नाही आहे. आणि हे माझ्या मिस्टरांनी
मिस्टरांना पण माहिती आहे की का नाही, माहिती आहे का, माझं कधीच पैशात जीव नाही आहे, असं हे मी सांगू शकते की का नाही. मी जेवढं काम करते ना तेवढं मी माझ्या मिस्टरांसाठी, माझ्या मुलांसाठीच करते. असं नाही की माझ्या अकाउंटला 10,000 हे माझे पैसे आहेत, माझ्या अकाउंटला कधी 50,000 हे माझे पैसे आहेत, मी कधीच नाही म्हणत. कारण काय ना, हे जे मी काम करते ते माझ्या फॅमिलीसाठी करते, मिस्टरांसाठी करते, माझ्या मुलांसाठी करते. तर चला, खूप काही कष्ट सहन केलेले आहेत, जे की देवाने मला आता भरपूर काही दिलेलं आहे, जे की मी त्याची म्हणजे मी विचारसुद्धा नव्हते करू शकत की का नाही मी असं काही भविष्यात करन आणि ते सक्सेस होईल. तर प्लीज माझे मिस्टर तर मला सगळेजण सपोर्ट करतात, पण तुमचाही असा सपोर्ट राहू द्या. आणि गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना, जेवढे माझे फॉलोअर्स आहेत त्यांना पण, आणि स्पेशली माझ्या मिस्टरांना पण.